स्वर्गीय कृष्णा भारती स्मृती चषक ही स्पर्धाची मात्र आपण सातत्यानं पाहत आलो आणि आजची 5वी रात्र या स्पर्धेचं आपण बघतोय। जाऊया सामन्याच्या दिशेनं मैदानावरती ऑफिशियल्स देखील दाखल झालेत। मेन पंचांच्या माध्यमातून आपण सुरेश सरांना पाहतोय, लेगांपारच्या माध्यमातून आपण लकी सरांना पाहाल। भरपूर सारा अनुभव करतात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपल्या दोन्ही पंचांना आहे आणि जरूर मैदानावरती इथून आता पुन्हा एकदा ही चांगली मॅच इथून सुरू होत असताना आपण बघतोय। जाऊया मॅचच्या दिशेनं लगेचच आपण पाहू शकाल पंचांच्या माध्यमातून ग्रीन सिग्नल हिरवा कंदील इथून ऑन झालाय। पहिला बॉल, पहिला चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये फलंदाज आपण बघताय दीपूच्या माध्यमातून केला। तिथे सरळ चेंडूवरती थोडंसं उलट्या बाजूने कनेक्शन झालेलं आपण पाहिलंय। विकेट किपरनं थोडेसे तिथे प्रयत्नही केले नाहीयेत, म्हणजे कदाचित इथून जर पाहिलं गेलं तर अगदी स्पष्टपणे रिस्क ही उचलण्याचा प्रयत्न होत नाहीये। मैदानावरती जय कोंडेश्वर ताडवाडी टीमच्या माध्यमातून रिव्हर्स, यावेळेस चेंडू मात्र पाठवून दिलाय फलंदाज दीपकने बाउंड्री लाईनच्या पलीकडे। स्पेशलिस्ट ज्या खेळाडूला करतर रिव्हर्सच्या फटक्यासाठी ओळखलं जातं आणि ज्याने करतर आपल्या नावाची उभ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या परिपटलावरती या फटक्याच्या माध्यमातून एक वेगळी चर्चा केली आहे, तोच फलंदाज दीपक। बल्लेबाज दीपक के नाम, चेंडू पाठवला पुन्हा एकदा फायनल सी मार्केच्या पलीकडे। यावेळेस देखील आक्रमण षटकार। शेतगाव संघ फलंदाजी करत असताना आपण पाहाल पुन्हा एकदा रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तिथे आपण बघताय। खूप चांगला केला फलंदाज खेळपट्टीवरती दीपकने, जबळ अगदी आपण पाहू शकतायत गली क्षेत्रामध्ये चेंडू इंटर्स झालेला पाहायला मिळतोय। एकेरी सिंगल मेल दाफलगाला पुन्हा एकदा शेतगाव संघ 11 धाबेवरती पाहायला मिळतोय। सुरुवात अप्रतिम दिली आहे फलंदाज बॅट्समन दीपक या बॅटरने स्कोर बोर्डला। त्याच्यानंतर इथून जर पाहायला गेलं तर आता स्ट्रायकर एंडला बॅटर भावेश तिथे दाखल झाले आहेत। पुढे ठेवतात समोर चांगला फटका आलोंदी कार्पेट क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे बॉलवरती पोहोचलेत क्विकली। दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि बहुतेक खेळपट्टीवरती मात्र याही चेंडूवरती 2 धाबा ज्या लगेचच मिळाल्या जात आहेत। कॉन्ट्रिब्युशन खूप चांगलं टाकतात दोन्ही फलंदाज मैदानावरती। अगदी या धावफलकाला मात्र बॅटिंग करत असताना धाब्यांच्या माध्यमातून 13 धाबा स्कोर बोर्डला आपण बघाल। बॅटर भावेश मैदानामध्ये ऑन स्ट्रायकर एंडला फलंदाजी करतोय। यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर सरळ आतमध्ये येत असताना आपण बघाल। डॉट बॉलची समाप्ती गोलंदाज योगेशने केली आहे। ओव्हर नंबर मैदानावर एकचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला शेतगाव संघाच्या 13 धाबा। सुरुवात चांगली राहिली या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या अगदी आपण पाहू शकाल शेतगाव टीमची। स्पेशली फलंदाज दीपकच्या बॅटमधून एक चौकार, एक षटकार आणि एक सिंगल अशा पद्धतीच्या धाबा एकूण 11 येत असताना आपण पाहिल्यात आणि टोटली स्कोर बोर्डला टीम टोटल इथे 13च्या घरात पोहोचली आहे शेतगाव संघाची। एका ओव्हरचा खेळ संपलाय मैदानामध्ये आपण पाहता अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे। अर्थातच आपण पाहाल 24 चेंडू मैदानामध्ये टाकायचे गोलंदाजी करत असताना इथे ताडवाडी टीमला। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बबलू दाखल झाले। स्ट्रायकर एंडला बॅटर मैदानावरती दीपक स्विच हिट केलाय। या फलंदाजाला मैदानावरती रोखणं हे तितकंच कठीण आहे आणि चेंडू फेकून दिला पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार। आता मात्र इथून मैदानावरती बॅटर दीपकच्या बॅटमधून
चांगली रणनीती जी मात्र आपण पाहाल शेतगाव क्रिकेट संघ आज भरपूर चांगल्या गेम प्लॅन नुसार कदाचित दाखल झालाय. शेतगाव संघ 19 जाबेवरती पोहोचलेला आपण पाहताय. हो यावेळेस मात्र इथून लेगस्टिकच्या बरोबरीनं टाकण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतायत. आउटसाइड द लेग स्टंप अतिरिक्त चेंडू प्लस इथे बाईटच्या माध्यमातून एकेरी सिंगल मिळती आहे. पुन्हा एकदा 2 धाबेच्या मदतीने धावफलकाला शेतगाव संघ 21 जाबेवरती. आज कदाचित हलक्यात घेऊन जमणार नाही. या मैदानामध्ये गोलंदाजी करणाऱ्या अगदी या सामन्यामध्ये ताडबाडी टीमला देखील याही टीमची खरं तर भरपूर चर्चा आहे आणि सध्या खेळाच्या दृष्टिकोनातून मानतो की इथून गोलंदाजी थोडीशी खराब आहे. पण विकेट आली तर मॅच वापसीमध्ये परतेल. मिसामिक फटका बसलाय. लॉंगॉनचे क्षेत्ररक्षक बॅक टू दी बॉलर हेडला पोहोचलेत. तिथे फंबल राहिलेत आणि समोर 2 धाबा मिळतील. रन्स तितक्याच महत्वाच्या आहेत परंतु चुकी जी केली आहे मैदानामध्ये ताडवाडी टीमने ती सर्वाधिक मोठी चुकी केली आहे. बॅटर भावेशला मैदानावरती जीवनदान मिळतोय जो सध्या अगदी खेळपट्टीवरती स्वतःला वेळ देत असताना आपल्याला पाहायला मिळालाय आणि कदाचित त्याला इथून आज वेळेने संधी दिली आहे. कॅच ऑफ शॉर्ट ऑफ लेन त्यावेळेस मात्र अगदी चेंडू फेकून दिलाय. फाईन लेग सी मार्गाच्या पलीकडे सगळ्या फटके आणि बेमिसाईल फटके भावेशच्या बॅट मधून मिड विकेटला चौका. चौकार आला. फलंदाज मैदानावरती भावेशच्या बॅटमधून कॅच ऑफ झाली. तिथून लगेचच परिणामी मैदानावरती 4 आपण पाहिलाय. 27 जाबेला शेतगाव संघ मैदानामध्ये सध्या स्कोर बोर्डला मात्र बॅटिंग करत असताना पोहोचलेला पाहायला मिळतोय. आज टाळ्यांचा कडकडाट त्याच्यानंतर जल्लोष आणि आनंद जो मात्र इथून स्पष्टपणे खेळाडू कक्षामध्ये आपण बघताय. स्वीप करण्याचा प्रयत्न फलंदाज परतावा लागेल पकडला जाईल. शॉट फाईनला मॅच मध्ये बॅटिंग करत असताना भावेश परतील माघारी. पहिला लॉस शेतगाव टीमला. भावेश बाद. 27 जाबेवरती पहिला नुकसान या सामन्यामध्ये अगदी शेतगाव टीमने केले. फलंदाज भावेश इथे बाद झालेला पाहायला मिळतोय. पण शेतगाव टीमचा उल्लेख करायला गेले तर फलंदाजी तितकीच मजबूत आहे. 3rd नंबर मध्ये आपण बघताय फलंदाज हरिश्चंद्र इथे दाखल झालेले पाहायला मिळत आहेत आणि अजूनही खरं तर डगआउट मध्ये उल्लेख करायला गेले तर तिथे रमेश असेल नाना असेल त्यानंतर अजून बरेचसे असे फलंदाज आहेत ज्यांच्याकडे करतर भरपूर चांगला खेळ आहे आणि संपूर्ण शेतगाव संघ अगदी प्रचलित टीम आहे आणि अपोजिट आपण बघतोय ताडवाडी टीमच्या विपक्षात हे दुबंत युद्ध इथे खेळलं जात आहे. विकेट मिळाली. गोलंदाज खेळपट्टीवरती आपण बघाल बबलू या गोलंदाजाला 27 वरती पहिले नुकसान केले. मैदानामध्ये नवीन बॅटर खेळपट्टीवरती हरिश्चंद्र इथे दाखल झालेले पाहायला मिळतील. 27 जाबा दाफल का भरतेत. षटक्रमांक मैदानामध्ये 2चा खेळ प्रगती पथावरती आहे. हो इनसाइड आउटलेट ठेवलेला चेंडू समोर अगदी आउटसाइड द ऑफसिक हा चेंडू गोलंदाज मैदानावरती हरिश्चंद्रच्या माध्यमातून टाकला जातो. 1 धाबेच्या बढतीने स्कोरबोर्डला पुन्हा एकदा 28 वरती या सामन्यामध्ये शेतगाव संघ. ऑनलाईनच्या माध्यमातून प्रेक्षक देखील भरपूर चांगला आनंद या स्पर्धेचा घेत असताना आपण बघतोय. मॅच मध्ये दबाव भरपूर दिसतोय. या अगदी गोलंदाजी करणाऱ्या ताडवाडी टीमच्या बॉलर्सवरती. समोर ठेवले पडल्यानंतर चेंडू हलकासा आतमध्ये येत असताना आपण बघाल भेटली जाईल. शॉट लॉंगॉन मधून एक सिंगल खेळपट्टीवरती आपण पाहू शकतात. या एकेरी सिंगलच्या बढतीनं स्कोरबोर्डला डबल डिजिट 29 जाबाच्या मात्र इथे आपण पाहताय बॅटिंग करणाऱ्या शेतगाव संघाच्या सुरुवात. पॉवर मध्ये जी स्टार्ट जो सुरुवात हवा होता तो सुरुवात इथून जरूर मिळालाय शेतगाव टीमला स्कोरबोर्डला. खास करून मैदानावरती बॅटर दीपकच्या बॅटमधून इम्प्रेस करून सोडलेलं त्याच्या रिव्हर्सच्या फटक्याने स्विचित केलंय. या फलंदाजाला पॉवर प्ले मध्ये डेफिनेटली रोखणं कठीण आहे आणि त्याच्या बॅटमधून पुढे एकदा स्विचित आउट ऑफ दी पार्क येतोय मॅक्सिमम सिक्सर.
मॅच मध्ये आपण बघतायत 35 धावा स्कोर बोर्डला शेतगाव संघ मैदानामध्ये बाटर खेळपट्टीवरती दीपकच्या बाटमधून आता भरपूर चांगला बोलबाला होतोय. चल बेटा सिक्सर देख अशा पद्धतीची फलंदाजी जी मात्र मैदानामध्ये दीपकने दाखवली. शेतगाव संघ 35 या धावफलकावरती पोहोचलेला आपण बघाल. इनसाइड आउटला मिसामिंग फटका बसतो. एक क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चुकी केली आहे आणि लॉंग ऑफ सी मार्गेच्या पलीकडे फलंदाज हरिचंद्रच्या बाटमधून फटका पाहावा आणि तिथून 4 धावा याव्यात. चौकार. मैदानामध्ये शेतगाव संघाला सध्या या सामन्यामध्ये फलंदाजीच्या माध्यमातून इथे फलंदाज हरचिंजरच्या बाटमधून पुढेच एकदा आक्रमण आक्रमण टार 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 सिक्सर. मॅच मध्ये अगदी आज सर्वच फलंदाज इन्फॉर्म मध्ये दिसत आहेत. डे फॉर्मॅट मध्ये खरं तर सुपर 4 मध्ये पोहोचले आहेत, पण आज रजनी फॉर्मॅट सुरू आहे आणि जी डे फॉर्मॅट मध्ये चर्चा केली तीच चर्चा सध्या मैदानावरती देखील केली जाते आहे. शेतगाव टीमच्या बाटेच्या माध्यमातून समोरचा दिसला ड्राईव्ह केलं गेलं होतं. एक्सा कव्हर मध्ये फटका पण खूप चांगला बघतोय. या चेंडूवरती देखील इथे एकेरी सिंगल मेल स्कोर बोर्डला 46 धावा बॅटिंग करणारा अगदी सध्या शेतगाव संघ आपण बघताय. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. गोलंदाज जयवंत मैदानावरती गोलंदाजी करत असताना आपण पाहाल सध्या या षटकामध्ये शबोलून खेळण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानावरती दीपकच्या माध्यमातून आपण बघताय. यावेळेस अगदी डॉट बॉलचा बाबर गोलंदाज खडबडीवरती जयवंतच्या माध्यमातून आपण बघाल 46 धावा स्कोर बोर्डला आहेत. रोखावं लागेल मैदानावरती अगदी गोलंदाजी करणाऱ्या या सामन्यामध्ये जय कोंडेश्वर ताडबाडी टीमला देखील अपोजिट शेतगाव टीमला स्कोर बोर्डला शफल झाले. शॉट ऑफ लेंथ फलंदाजासाठी उपयुक्त चेंडू आणि उपयुक्त चेंडूवरती उपयुक्त फटका फेकून दिलाय. फायनल एक सी मार्गेच्या पलीकडे भाषा बोलतोय फलंदाज अगदी बॅटिंग करत असताना दीपक फक्त आणि फक्त 6चे षटकार. गाव संगम वैयक्तिक दीपक मैदानावरती 8 चेंडू 29 वरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शफल झाले तिथे देखील फिरवून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाने अगदी चुकी केली आहे. पुढे एकदा चेंडू नॉन ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे एकच नाव मैदानावरती चर्चा करतोय दीपक दीपक दीपक. चौकार. परफेक्टली मैदानावरती आपण पाहू शकाल बॅटिंग करत असताना अगदी शेतगाव संघ 56 धावेवरती पोहोचलाय. सुरुवातीला टॉप ऑर्डर मधून दीपक भावेश या 2 फलंदाजाला पाहिलं. मध्ये एक विकेट जरूर गेला, परंतु तरी देखील दबाव न घेता मैदानावरती फ्रेश माइंड मध्ये हा सामना खेळला जातोय. शेतगाव टीमच्या बॅटर्स कडून बॅटर दीपकच्या बॅटमधून 9 चेंडू 33. त्याच्यानंतर हरिचंद्रच्या बॅटमधून 4 बॉल 12. म्हणजे वैयक्तिक जर पाहायला गेलं तर दोन्ही फलंदाज भरपूर चर्चेत आहेत, बट टीम टोटल इथे खूप मोठा दिसतोय. 56 धावा स्कोर बोर्डला फलंदाजी करत असताना या मॅच मध्ये शेतगाव संघाला आपण बघाल आज बॅटर खेळपट्टीवरती जर पाहिलं गेलं तर भरपूर चर्चेत राहिले आहेत. या सामन्यामध्ये अपेक्षा जी नोंदवली होती खरं तर डगआउट मधून संपूर्ण टीमने ती अपेक्षा मैदानावरती मात्र भरपूर दर्जेदारीची सिद्ध केलेली आपण पाहता. चला नेक्स्ट मॅच विनंती असेल पुढचा सामना अगदी
शिळ आणि त्यांच्या विरोधात पिंगळेवाडी या दोन टीमच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच असणारे दोन्ही टीम्स मिड इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉससाठी पोहोचायचं आहे. ऑन साईडला फटका इथून थोडासा ढकलला होता मैदानामध्ये. बाटर हरिचंद्र या फलंदाजाने दुरीची मागणी 2 धावा मिळाल्या जातात. धावफलकाला 58 रन्स. हो नंबर 4 ला सुरुवात होते. गोलंदाज प्रकाश मैदानावरती गोलंदाजी करतायत. फलंदाजांचा बोलबाला मैदानावरती भरपूर राहिलाय. आज हीच खेळपट्टी जर पालकलं तर गोलंदाजी करणाऱ्या ताडवाडी टीमला भरपूर मोठ्या संकटामध्ये टाकतीये. दबाव काय चेंज आहे स्पष्टपणे मैदानावरती दिसतंय गोलंदाजी करणाऱ्या ताडवाडी टीमच्या बॉलर्सवरती. आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू मैदानावरती इथून फेकला जातोय. आपण पाहू शकाल मैदानामध्ये बॅटिंग करत असताना इथून शेतगाव टीमने मात्र खूप चांगलं क्रिकेट खेळलंय. पण गोलंदाज मैदानावर तिथून आता लाईन लेंथ मध्ये भरकटलेत. पुढे ठेवलं स्टेट हिट करण्याचा प्रयत्न मिसामिंग लॉंगअपच्या फिल्डर बॉलवरती पोहोचत संपादित केलाय. सुसज्ज झेल संपलाय खेळ. मैदानावरती फलंदाज हरिचंद्रचा विकेट. स्पर्धेत सामन्यामध्ये आपण पाहता अगदी विकेट गमावल्या. बॅटिंग करणाऱ्या शेतगाव टीमने नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. नाना दाखल झालाय. आज नानाची चर्चा भरपूर चर्चेत होते आणि सध्या तोच मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेला पाहायला मिळतोय. तगडा फलंदाज आहे. अगदी आपण पाहू शकाल मैदानावरती इथून गोलंदाज सिंगल बसली आणि फलंदाज डबल असली अशा पद्धतीने इथून आपण बघू शकाल. खेळपट्टीवरती मात्र आमने सामने बाटल याचे मात्र पाहायला मिळत आहे. ताकद भारी पडेल की युक्ती भारी पडेल हे मात्र इथून या सामन्यामध्ये पाहायला मिळेलच. स्कोरबोर्डला 59 धावा अंकित राहिल्यात. मॅच मध्ये बॅटिंग करणारा शेतगाव संघ भला मोठ्या चर्चेत आहे. स्कोरबोर्ड वरती लॉफ्ट केले नाना मैदानामध्ये चेंडू फेकून दिलाय. फाइनल एक सी मार्गेच्या पलीकडे यो तो सिर्फ पिक्चर है मेरे भाई. आगे आगे देखो होता है क्या. सिक्सर. अगदी आपण पाहताय षटकार आलाय. 65 धावा स्कोरबोर्डला शेतगाव संघाच्या. आज आमचे डीजे श्याम देखील भरपूर चर्चेत आले. तुला फिरवीन माझ्या गाडीवर. परंतु सध्या ड्रायव्हिंग सीट वरती बसलाय फलंदाज नाना मैदानावरती. 65 धावा स्कोरबोर्डला. हा प्रकार बॉल पुन्हा एकदा ऑन ड्राईव्हला चेंडू ढकलला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉन एरियामध्ये. मिळाली जाईल या चेंडूवरती एखेरी सिंगल. सिंगल देखील भरपूर महत्वाची आहे. मॅच मध्ये आपण बघाल अगदी भरपूर मोठ्या धावफलकावरती अगोदरच विराजमान राहिलेला आहे शेतगाव संघ आणि अपोजिट स्ट्रायकर एंडला इथून आता आणलं जाते पाठ दीपकला. षटकाचा शेवट कर तर दीपकच्या पाठमधून झाला पाहिजे. या गोष्टीवरती इथून जर पाहिलं गेलं तर अगदी चर्चा फलंदाज नानाने केली आहे. 66 धावा स्कोरबोर्डला. अजून देखील चौथ्या षटकामध्ये आपण बघता 2 बॉलचा खेळ इथे शेष आहे. गोलंदाज प्रकाश फॉर द विकेट. स्वीप केलाय फलंदाज मैदानावरती. दीपक आहे ज्याच्या बॅटमधून मात्र अगदी स्पष्टपणे आपल्या बॅटमधून रन्स मिळाल्या शेतगाव टीमला. फुलटॉस चेंडू स्वीप केलं. कलात्मकता दाखवली आपल्या बॅटची फलंदाज दीपकने. 2 धावा मिळत आहेत. 2 रन सलेत. स्कोरबोर्डला आपण बघाल 68 धाबेवरती बॅटिंग करत असताना शेतगाव संघ आजच्या रात्रीतील हायएस्ट लेवलचं टार्गेट जे मात्र सध्या तरी बनवण्याचा प्रयत्न शेतगाव टीमच्या माध्यमातून सुरू आहे. हो शपलवून खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त चेंडू गोलंदाज मैदानावरती प्रकाशच्या माध्यमातून आपण पाहताय. आउटसाइड द लेग सम अतिरिक्त बॉल 1 धाव जे मात्र इथून स्कोरबोर्डला अंकित होते. ऑनलाईनच्या माध्यमातून देखील भरपूर सारे प्रेक्षक जे आपल्या समावेत जॉईंट आहेत. आजकर तर आमच्या साथीने कॉम्बॉक्स मध्ये अगदी विकीजी शेवाळे सरांचा देखील आपण आवाज ऐकतोय आणि सरांसाठी देखील खूप चांगली कमेंट आली आहे. शहापूरचा आवाज खरतर नक्कीच आज बदलापूरच्या नगरीमध्ये दुमदुमतोय. मॅच जबरदस्त आहे. सिंगल मेल षटक क्रमांक मैदानावरती 4चा खेळ संपतोय. 4 षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकाला शेतगाव संघ 2 विकेट 70 धाबेवरती.
बॅटिंग जबरदस्त आपण पाहताय. आज जो बॅटर मैदानावरती फलंदाजीमधून पाहिलाय ना शेतगाव संघाचा, तो आज खरं तर भरपूर चर्चेत राहिलाय. बॅटर दीपकच्या बॅटमधून 11 चेंडू 36 हे इनिंग आपण बघतोय. त्याच्यानंतर नानाच्या बॅटमधून 2 चेंडू 7 आल्यात आणि टीम टोटल देखील तितकीच प्रचलित क्षेत्रामध्ये पोहोचलेलं आपण पाहताय या डावामध्ये. चला वेळ खर्च करू नका, गोलंदाजी करत असताना ताडवाडी टीम अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिला. शेवटच्या स्पेलमध्ये गोलंदाज राहुल इथे दाखल होत आहेत. 5 षटकाचा सामना आहे आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये 5 फ्रेश गोलंदाज जे मात्र या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत. आपण बघू शकाल 11:57 मिनिटं झाली आहेत आणि मैदानामध्ये आपण आजच्या लॉट्स मधील 4था सामना जो मात्र पाहतोय. आज भरपूर चर्चा जी मात्र या मैदानावरती होते आणि खास करून हे जे मैदान आपण पाहताय ते चांदपकरांचं मैदान आहे आणि जरूर या मैदानाची अखेर करून भरपूर चर्चा होत असताना पाहायला मिळेल. अगदी आजूबाजूला हिरवळ थोडीशी ग्रास, त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर आउटफील्ड ही अत्यंत फास्ट पाहायला मिळते आणि खेळपट्टी देखील फलंदाजांना भरपूर चर्चा करण्यासाठी भाग पाडतीये. इनसाइड आउटला बॅटर दीपकच्या बॅटमधून मात्र चेंडू पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅटर दीपक मैदानावरती मात्र इथून बॅटिंग करतोय, ज्याच्या आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून चांगला रन्स येत आहेत. चौकार. चेंडूवरती बॅटर दीपकच्या बॅटमधून चौकार येतोय. 74 धाबा दाफलकाला चपल झाले आहेत. पुढे एकदा शॉट फाईन मध्ये खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या आतमध्ये मिळाली जाते. एकच धाव. बॅटर दीपक मैदानावरती आपण पाल वैयक्तिक 41 धाब्यावरती खेळतोय. कदाचित अर्धशतक झळकेल का, बट आता इथून दीपक नासाकरेंवरती एंटर आला. फलंदाज मैदानावरती आपण पाहताय. नाना तेथे खेळपट्टीवरती बॅटिंग करतोय. 75 धाबा स्कोर बोर्डला आहेत. अगदी 1 सेट इनिंग मधील फक्त आणि फक्त अंतिम षटकातील 4 चेंडूचा काही इथे शिल्लक राहिलेला आपण बघताय. समोरच्या दिशेला अगदी कंट्रोलिंग क्षेत्रामधून खेळण्याचा प्रयत्न केला, पडल्यानंतर हा चेंडू सरळ फलंदाजाला बीट करून विकेट किपरच्या दसऱ्यामध्ये पोहोचतोय. राहत की सास डॉट बॉल. अक्षय रिप्ले मध्ये आपण बघू शकाल पडल्यानंतर चेंडू थोडासा हलकासा आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर नाना मैदानावरती फलंदाजी करतात आणि कदाचित नानाच्या अगदी पल्ल्यामध्ये मिळाला मग तिथे कार्यक्रम देखील सक्सेस होऊ शकेल. त्यामुळे गोलंदाज देखील हाच विचार करतो की फलंदाजाच्या बॅटपासून चेंडू दूर ठेवायचा आहे. आउटसाइड द ऑफ स्टिक अतिरिक्त चेंडू इथे गोलंदाज मैदानावरती अगदी राहुलच्या माध्यमातून डिलिव्हर केला जातोय. 1च्या साह्यानं स्कोरबोर्डला शितगाव टीम अगदी 76 धाबा. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली आहे. अंतिम ओव्हर मध्ये अगदी दबाव दिसतोय. गोलंदाजावरती वेगवान चेंडू समोर अगदी फलंदाज नाना इथे थोडेसे जर पालकले तर सोडून चेंडू देत असताना आपण पाहिले आहेत. लेगबाईच्या माध्यमातून एकेरी सिंगल इथून अंकित होती. दाफलकाला 77 धाबा. स्ट्रायकर एंडला मैदानामध्ये बॅट्समन तिथे दीपक दाखल झाले आहेत. षटकाच्या सुरुवातीला चौकार जरूर पाहिला, परंतु त्याच्यानंतर या षटकामध्ये गोलंदाज राहुलने बरोबर खूप चांगलं कमबॅक जे मात्र अगदी नोंदवलेलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. मी देखील माझ्या टीमचा बेस्ट खेळाडू आहे, मला देखील चांगला परफॉर्मन्स करायचा आहे याच उद्देशाने मैदानावरती गोलंदाज राहुल देखील खेळतोय या बॅटल मध्ये. हो रिवर्स फलंदाज मैदानामध्ये दीपक पाहायला मिळेल, ज्याने आज रात्रीमध्ये संपूर्ण प्रेक्षकांची मन खात्रीपूर्वक जिंकलेत. चेंडू सीमा पार. चौकार. आज दीपक इथून आता अर्धशतकाच्या नजीक पोहोचलाय. 14 चेंडू 45 धावेची गरज. फुल टॉस बॉल. बघतोस काय रागानं षटकार मारलाय वाघानं. सिक्सर. चला पाठवरती करायचे फलंदाज दीपक. अगदी या स्पर्धेतील फास्टर अँड फास्टर
पहिलं अर्धशतक मैदानावरती दीपकच्या बॅटमधून इथं आपण पाहता येत डिझाईन टॉस केला जातोय पिंगळेवाडी त्यांच्या विपक्षात शील्ड सी या दोन टीमच्या माध्यमातून. चला दोन्ही संघ कॅप्टन पोचवा लगेच टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेकी संपन्न करून घेतोय. आजच्या रात्रीतील गेल्या खरं तर 4 रात्रीमध्ये आपण अर्धशतक पाहिलं नव्हतं परंतु आज अर्धशतक पाहायला मिळालं. शिदगाव संघाच्या बॅटर दीपकच्या बॅटमधून इम्प्रेस करून सोडलं. मैदानामध्ये वन साइड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना दीपकने स्कोरबोर्डला मात्र अगदी टार्गेट सेट केलं मैदानावरती. अगदी फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करणाऱ्या शिदगाव टीमने 88 धाबेचं आणि 88 धाबा चेस होतील की नाही ऐकवण्यासाठी पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन जोडले जातील आमचे साथी समालोचक अगदी आमचे दादा विकीजी शेवाळे सर. थँक्यू. चला शील्ड सी संघ आला असेल तर आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधा. चला शील्ड सी टीम पोहोचले असेल तर आपण ऑर्गनाइज कमिटीशी संपर्क साधा. थँक्यू सो मच. द व्हॉइस ऑफ नानकासवाडी मुरबाडचा बुलंद आवाज म्हणून ज्या आवाजाची चर्चा नक्की संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगताने देखील दखल घेतलेली आहे ते प्रकाशजी भला सर. थँक्यू सो मच. आणि त्याचबरोबर याच विभागातील शिळंदवाडीचा नक्की दुभवता आवाज येणाऱ्या फ्युचर मध्ये देखील हा आवाज नक्की ब्रँड बनेल. विशाल भांगारा या स्पर्धेला लीड करायत 2 समालोचक. 4व्या मॅच कडे तिथे बनवायचे 88 टार्गेट. जबरदस्त बॅटिंग वाडा नॉक आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स राहिलाय तो दीपक शीतच्या बॅट मधनं. काय बॅटिंग पाहायला मिळाली. मैदानाला आग लावून टाकणारी फलंदाजी आज शिदगाव संघाच्या त्या बॅटरने केली आहे. नाम दीपक शीत नाम तो सुना होगा मुरबाड का वो बड़ा नाम जिसने हर दर्शक दीवाने उस बैटिंग के दीवाने है दीपक शीत. आज 50 देखील झलकावली. या स्पर्धेची पहिली 5व्या रात्रीमध्ये पाहू शकाल हा विश्व रेकॉर्ड ब्रेक केलेला पाहायला मिळतोय. या सन्मानी आदरणीय रवींद्र शेठ जमदरे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. आजच्या 5व्या रजनीमध्ये नक्कीच वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतायत युवा उद्योगांचे नक्कीच प्रेरणास्थान शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव रवींद्र शेठ जमदरे साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जातोय. शील्ड आदरणीय शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव राजकीय परिपटल असेल ज्यांचा मात्र नक्कीच पाहू शकाल वारसा जपला जातोय. अर्थात सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव रवींद्र शेठ जमदरे साहेब आज मात्र वेळात वेळ काढून उपस्थित दाखवतायत. आपलं मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या अंतर्गत. प्रेक्षक राजा वर्ग मात्र पाहू शकाल भरपूर सारा इथे डान्स करतायत. पिंपळवाडी आणि शिळंदवाडीचे नक्कीच प्रेक्षक राजा वर्ग त्याचबरोबर ॲज आयोजक भरपूर सारी या स्पर्धेसाठी नक्कीच कष्ट घेतले आहेत ते प्रेक्षक राजा पाहू शकाल. आमच्या ऑर्गनाइज कमिटी शिळंदवाडीचे खेळाडू असतील आमचे पिंपळवाडी टीमचे पाहायला मिळतील संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी तुमच्या माध्यमातून नक्कीच पाहू शकाल. हॅट्स ऑफ लाख लाख सलाम करेन विनायकजी गोरे यांना की जी स्वप्नात होती सत्यात उतरवली आहे पुन्हा एकदा. तर विनायकजी गोरे म्हटलं की नक्कीच कार्यक्रम 1 नंबर.
जे भल्या भल्याला नाही जमत ते विनायक गोरे या एका व्यक्तिमत्वाला जमतं आणि ते करून दाखवतात विनायकजी गोरे आणि संपूर्ण त्यांची टीम शिळंदवाडी आणि पिंपळवाडी. जवा मॅचकडे बॅटिंगला रवींद्र, नॉसला बबलू, गोलंदाज भरत. पहिलाच बॉल मिस टायमिंग, फटका फसलाय. ऑन दी एफ खेळण्याचा प्रयत्न, झेल पाहू शकाल जबरदस्त कॅरी झालेला पाहायला मिळतोय. डीजे श्याम ज्यांचं मात्र जितका कौतुक करावं तेवढं कमीच. हा आवाज क्लिअरिफिकेशन करण्याचं काम आणि आज मात्र एंटरटेनमेंट आमच्या प्रेक्षकांचं देखील एंटरटेनमेंट करतोय आमचा डीजे श्याम. या चषकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत या 5व्या रजनीमध्ये. जबरदस्त साऊंड सिस्टीम, एकापेक्षा एक सॉंग्स त्यांच्या माध्यमातून ऐकवले जातात. एंटरटेनमेंट डीजे श्यामच्या माध्यमातून केल्या जातात. विशेष आभार व्यक्त करतोय स्पर्धेच्या अंतर्गत. जवा मॅचकडे भरतने मात्र नक्की रवींद्रला परत पाठवलाय. काय बॅटिंग पाहायला मिळाली दीपक शीतची पहिल्या इनिंग मध्ये. मैदानाला आग लावून टाकणारी फलंदाजी, बॉलिंग देखील त्याच प्रकारे होईल का? तर मुरबाड तालुक्यातील हा संघ देखील काही कमी नाही आहे. त्याही पाहू शकाल संघाने या सीझन मध्ये ट्रॉफ्या जिंकलेल्या आहेत आणि सध्याच्या घडीला नक्की चर्चा करत होतो आम्ही रमेश शीद आणि मी की नक्कीच आज 12 तासातील नक्की दुसरी टुर्नामेंट आहे. कारण पहिली बनाचीवाडी या ठिकाणी नक्कीच क्वालिफाय झालेत. 12 तासामध्ये नक्कीच पाहू शकाल दुसरी टुर्नामेंट. म्हणजे बॉडी देखील आपल्याला नक्की त्या क्षमतेची पाहिजे आणि अशी वाटत नाही की त्यांची मॅच झाली आहे. बॉडी बॅलन्सचा विचार केला जात एकदम स्ट्रॉंग आहे, असं वाटतच नाही की नक्कीच मॅच खेळून आलेत. बॉलवरती नक्कीच मिस टायमिंग, पुन्हा एकदा फटका फसलाय. हरिचंद्र त्या बॉलवरती जातात मिड ऑफ मधनं. एकापेक्षा जास्त मिळत नाही. एका सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 गडी बाद 2 धावसंख्या कोंडेश्वर तारवाडी संघाची. आज बॉलिंग मात्र पाहू शकाल खराब झालेले पाहायला मिळते आहे. त्याचाच फायदा पाहू शकाल भावेश शीत, दीपक शीत, हरिचंद्र असेल, नाना असेल त्यांनी घेतला आणि चांगली टार्गेट मात्र सेट केलं गेला. 88चं 88चं भलं मोठं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय. गोलंदाज भरत ओव्हर द विकेट शफल झालेत, पूर्णपणे ऑफ स्टंपच्या बाहेर गेले होते. बॅटने बॉलचा नोवर कॉन्टॅक्ट, बॅटने बॉलचा संपर्क झाला नाहीये. चांगली लेंथ लाईन पात्र पाहायला मिळते चांगली भरतच्या मार्फत शिदगाव संघाकडनं. या बॉलवरती देखील पाहू शकाल एक जॉईन होती आहे. एका सिंगल सैन्य धावसंख्या पाहायला मिळते 1 गडी बाद 3. आरडी क्रीडा संकुल चांदपचं मैदान पाहू शकाल, ग्रीन ग्रास पाहू शकाल आपण पाहायला मिळते आहे. जबरदस्त आउटफील्ड विचार केला जात तर खूपच फास्टर आहे या मैदानाची ओळख. आरडी क्रीडा संकुल चांदम तुमचे संपूर्ण ग्रामस्थांचं असेल, त्याचबरोबर भंडारी साहेबांचं देखील थँक्यू सो मच देतोय. तुम्ही देखील भरपूर सारी मदत आणि संपूर्ण चांदम ग्रामस्थांनी आम्हाला मदत केलेली आहे, विशेष आभार व्यक्त करतोय. इथे टॅप केलेला बॉल चांगला फिल्डिंग पाहायला मिळते आहे. पॉइंट मधनं एकापेक्षा जास्त मिळत नाहीये. एका सिंगलच्या साह्याने धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळतील. ती धावा 3. भावेश गोलंदाज पाहायला मिळतो 4 धावा धाव फलकावरती. 1 गडी बाद 4. भावेश शीत बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळाली. आता बॉलिंग देखील पाहायला मिळते आहे. आडव्या बॅटने अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटने फटका सजवला गेलाय. नाना त्या बॉलवरती येतोय, बॉल उचलणार, फेकी करणार. एक सिंगल, क्विकली कॉल, क्विकली सिंगल. जबरदस्त बॉलिंग देखील भावेश शीतच्या मार्फत पाहायला मिळते आहे. 1 गडी बाद 5. आज सुद्धा नक्की पाहू शकाल शहापूर असेल, भिवंडी असेल, कर्जत असेल, बदलापूर, अंबरनाथ या विभागातील विनायकजी गोरे यांनी साहेबांनी नक्कीच पाहू शकाल पुरस्कृत संपूर्ण टीमला इन्व्हाइट केले गेले. कुठेतरी चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचं काम मात्र केले गेले विनायकजी गोरे यांनी संपूर्ण मंडळाच्या मार्फत. यामुळे इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर, संघर्षाचा नक्कीच संघर्षमय करणारा फटका नाही तर चटका लागून चाललाय. बॅटर गुरुच्या बॅटमधनं, गुरुनाथच्या बॅटमधनं चौकार.
टायमिंग फिल्डर दूरवरती आहेत. बॉल अडवला जाईल का? बॉल अडवण्याचं काम केलं गेलंय. 3 धावा धाव फलकावरती कंप्लीट केले गेले. चांगले फिल्डिंग, गुड फिल्डिंग राहिली गेली. चेक केला जाईल असं ऑफिशियल्स कडनं सूचना येते. ऑफिशियल्स यांच्याकडनं सूचना येते, हा चेक केला जाईल, कोणावरती अन्याय होणार नाहीये. चौकार आहे. इट इज अ 4 रन. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. यस, धीरज निरगुडा व्हॉलेंटियर होता, ते देखील सांगतायत की चौकार होता. फुलेंचा बॉल इथे मात्र मिस टायमिंग. फटका फसला, फिल्डर डीप मध्ये पोहोचले गेलेत. बॉल मात्र पाहुशल भरतने मात्र धरतीला दान केलाय. बॅकअप चांगला आहे. एक धाव, एका धावेने धाव फलक मात्र पुढे फ्लाय होताना पाहायला मिळते. 1 गडी बाद 14. जर 88 चा पाठलाग करायचा आहे तारवाडी संघ, तर एक्क्या दुक्क्याने काम चालणार नाही आहे. प्रत्येक बॉलवरती बिग हिट, कारण 88 चा पाठलाग करायचा आहे. प्रत्येक बॉलमध्ये बिग हिट तारवाडी संघाला मारावं लागेल. इथे मात्र पेस मध्ये बीट केलं होता. हिलना मनाय हरचंद्र त्या बॉल खाली इझी झेल पकडला जाईल. मिड ऑफ मध्ये हरचंद्र करणार नाही चुकी. लागलेला आणखीन एक धक्का तारवाडी संघाला. बॅटर गॉन. जे 2 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 2 गडी बाद 14 धावा धाव फलकावरती कोंडेश्वर तारवाडी संघाची. नवीन बॅटर विलास आलेत. तब्बल 11 धावा खर्च केल्यात भावेश शिदनाथ. नवीन बॅटर पाहायला मिळतात. आता मात्र विलास येत आहेत, तर गोलंदाज पांडुरंग आपल्या स्पेल मध्ये तिसरा स्पेल हाताळण्यासाठी आलेले पाहायला मिळतोय. काय पूर्वार्धामध्ये बॅटिंग पाहायला मिळाली. दीपक शीद संपूर्ण प्रेक्षकांची मदत जिंकून घेणारी फलंदाजी. मागील 2 वर्षांपासून पाहतोय दीपक शीदला. भरपूर सारं नक्कीच पाहू शकाल फॉर्म मध्ये आहे, आणि तो फॉर्म त्याने बरकरार ठेवलाय. याच्या रजनीमध्ये नक्कीच पाहू शकाल चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कंप्लीट करण्याचा विश्व विक्रम देखील त्याच्या नावावरती राहिलाय. यस, गोलंदाज पांडुरंग, बॅटिंगला गुरुनाथ. आउट साधा लेग स्टंप. पंचाचे 2 समांतर धावा येतील. अवांतर एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होईल. 2 गडी बाद 15 धावा. यस, लकी निरगुडा आणि सुरेश उगडा पाहू शाल ऑनफिल्ड पंच. जबरदस्त पंचाची भूमिका पार पाडतायत. लकी निरगुडा, सुरेश उगडा, त्याचबरोबर विष्णू सर असतील आमचे. या बॉलमध्ये क्लीन बोल्ड. यू मिस, आय विल डेफिनेटली. थेट पांडूने मात्र दांडी गुल केली आहे. बॅटर गुरुची. लागलेला आणखीन एकदा का तारवाडी संघाला. बॅटर बाद.
टक करतात, प्रश्न विचारतायत की धावा येणार कधी, रन बनाने पडेंगे, धावा करावा लागतील. 88चा पाठलाग करायचा आहे. रिक्वायर्ड रेट 25.76चा वाढत चाललेला आहे. कारण ज्यावेळी तुम्ही चेसिंगसाठी उतरता ना, सेकंड इनिंग मध्ये ज्यावेळी चेसिंगसाठी उतरता त्यावेळी नक्की प्रत्येक डॉट बॉल हा तुमचा रिक्वायर्ड रेट ठरत असतो. तिसरं षटक मार्गस्थ. पांडुरंग तयार, पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शिदगाव वेनकडनं अडबा बॅटने स्लाइस करायचा होता, मिस टायमिंग, फटका फसलाय. नानाने मात्र एफर्ट चांगले दिलेत, फिल्डिंग चांगली पाहायला मिळते नानाच्या मार्फत. 2 धावा कंप्लीट. खूप दूरवरतून आले, प्रवास केला होता त्या फिल्डरने नानानं. 2 धावा कंप्लीट. 3 गडी बाद 17. कोंडेश्वर तारवाडी संघाची थांबून ठेवलंय, पायामध्ये बेड्या टाकल्यात. 3 गडी बाद 17 धावा धावफलकावरती. पुढील बॉल. पांडुरंग तयार. रिवा स्विच इट मारायचं होता, पेस मध्ये बीट केलं फिल्डर, त्या बॉल खाली सेल यशस्वीरित्याने पकडला जाईल पॉइंट मध्ये. आणि आणखीन एक धक्का लागलाय तो कोंडेश्वर तारवाडी संघाला. बॅटर गॉन. पुढील बॉल. नवीन बॅटर राहुल पाहायला मिळतोय. पांडुरंग तयार. पुढे टाकलेला बॉल हलका बाहेर निघताना पाहायला मिळतो, आउट स्विंग. चांगली बॉलिंग पाहायला मिळते पांडुरंग. चांगली बॅटिंग देखील आज शिदगाव संघाने पाहायला मिळाली. जबरदस्त बॅटिंग, इम्प्रेसिव्ह कामगिरी दीपक शीद. मोस्ट ऑफ त्याने बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच्या जोरावरती 88चं टार्गेट, त्यानंतर त्याच्या बॅटरने देखील साथ दिली दीपकला. इथे सुद्धा डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते आहे, पूर्णपणे डॉमिनेशन आणि डॉमिनेट करून टाकणारी गोलंदाजी देखील पाहायला मिळते आहे. 88चा पाठलाग करत आहे, धावा येत नाहीयेत. 4 गडी बाद 17 खतरा मध्ये आहे तारवाडी टीम. याही बॉलवरती लेग स्टिक मात्र उखडून काढली. पांडूची भेदक गोलंदाजी पाहायला मिळते आहे. 1 मोर विकेट डाऊन. अर्धा संघ डग आउट मध्ये, अर्धा संघ पवेलियन मध्ये परतलाय. 5वा धक्का. 17 वरती खतरा. तारवाडी टीम बिकट अवस्थेत पाहायला मिळतोय. बारा मध्ये अजूनही बनवायच्या आहेत. बारा मध्ये 71 70. आता मात्र पाहुशाल मल्हारी शीद, लेजेंड ऑफ शिदगाव. हाच थोडासा नक्की पाहुशाल थंड वातावरण पाहायला मिळतोय. थोडासा क्लायमॅट थोडासा चेंज आहे. आज थोडीशी थंडीचं वातावरण पाहायला मिळतंय, कारण त्या थंडीचं विश्लेषण नक्की करतोय. निसर्गाच्या सानिध्यात मैदान, आणि मोस्टली सर्वात म्हणजे बोलायचं गेलं तर ठाणे जिल्ह्यातील ज्या धरणाची चर्चा केली जाते तो धरण देखील बारवी डॅम अगदी काही एका हाकेवरती पाहायला मिळतं. 100 मीटरवरती नक्की धरण बारवी धरण ठाणे जिल्ह्यातील एक मोठं धरण, आणि त्या धरणाच्या बाजूलाच असलेलं हे मैदान हारडी क्रीडा संकुल चांदप. जबरदस्त ग्राउंड देखील पाहायला मिळतोय, आणि चांगला टीम्स देखील आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतात. इन ऍक्शन मध्ये अडवा बॅटने स्लाइस करायचा होता, मिस टायमिंग, फटका फसला. फिल्डर त्या बॉल खाली पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रकाश. आता प्रकाश उजेड देईल का,
कारण 11 मध्ये बनवायच्यात 71, 11 मध्ये बनवायच्यात 71 जिंकण्यासाठी कोंडेश्वर तारवाड्या टीमला कुठेतरी बॅकफुटला संघ पाहायला मिळतोय, कारण फ्रंटफुटवरती येऊनच दिला नाही शिदगाव या संघानं. आणखीन एक चांगला बॉल मल्हार शीद, एक वर्ष त्यांनी देखील उन्हाळे पावसाळे काढले शिदगाव टीमसाठी, शिदगाव गावासाठी. अनुभवाची काही कमी नाही आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट एज्युकेशन इन द वर्ल्ड. याचं उदाहरण मात्र जिवंत आणि ज्वलंत मल्हारी शीदच्या मार्फत दिलं जात आहे. आणखीन एक आलेला चेंडू डॉट बॉल मल्हारी शीदच्या मार्फत. 6 गडी बाद 17. 6 गडी बाद 17. पुढील बॉल मल्हारी तयार. बॅटची एज अँड गॉन. विकेट कीपर करणार नाही चुकी. लागलेला आणखीन एक धक्का. या बॉलवरती देखील पाहू शकाल, चांगला बॉल, लाईन चांगली आहे. मॅच पिंगळेवाडी विपक्ष सिलसी. आपण गेट सेट रेडी राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. शेवटचा बॉल, स्टिल 1 टू गो. लास्ट बॉल, शेवटचा बॉल असं शिल्लक. मल्हारी शीद ऑन बॉलिंग मार्क. अडवा बाटने स्लाइस करायचं होता, हा मटका गॅप मध्ये फटका आहे. फिल्डिंग देखील तितक्याच प्रकारच्या पद्धतीने पाहायला मिळते आहे नानाच्या मार्फत. सहा बॉल. सन्माननीय आदरणीय पाहुशाल ते व्यासपीठ आजच्या दिवस रात्रीमध्ये सन्माननीय आदरणीय रवींद्र जमधरे साहेब हे मात्र पाहुशाल मॅचचा आनंद घेत आहेत. या स्पर्धेच्या अंतर्गत आपला सुद्धा विशेष आभार व्यक्त करतोय. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली. थँक्यू सो मच. धन्यवाद सन्माननीय आदरणीय रवींद्र शेठ जमधरे साहेब. शेवटची ओव्हर टाकण्यासाठी निखिल येतोय. चला शिदगाव सिंग लवकर फिल्डिंग लावून घ्या आपण लगेच, कारण अजून भरपूर सामने कव्हर करायचे आहेत. आज ऑलरेडी लेट आहोत. निखिल येतोय. ते मात्र निखिलला पहिला बॉल डॉट टाकला गेलाय. अपकमिंग यंगस्टर बाय शिदगाव. स्लाइस करायचं होतं नक्कीच. पाहू शकाल फिल्डिंग तिकडे पांडू पाहायला मिळतात त्या बॉलवरती. एक धाव येते आहे. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 19 आकड्यावरती थांबून ठेवलंय, रोखून ठेवलंय. विजय दिसून आला शिदगाव संघानं, कारण ज्या प्रकारे 88चं टार्गेट, 88चं टार्गेट शिदगाव संघानं दिलं, त्यास मी म्हटलं होतं किती पाहू शकाल एक मोठा उच्चांक गाठलाय त्या संघानं. आणि बॅट ज्यावेळी अंडर फ्लड लाईट, ज्यावेळी तुम्ही नाईट रात्री खेळता, चेसिंगसाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात, तेव्हाच तुम्ही विन होता मित्रांनो. या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळालंय चेसिंगसाठी भरपूर सामने गमावलेत. 12 बॉल 15, 6 बॉल 8, 30 बॉल 36. साखरवाडा संघाला देखील 36 धावा काढू दिल्या नाही आहेत स्वप्नील भोमटे आणि कंपनीने, अर्थात गाणे संघानं. काय परफॉर्मन्स राहिला गेला या स्पर्धेसाठी. कालच्या रजनीमध्ये नक्की कोथरेवाडी हा संघ दाखल झाला सुपर 8 मध्ये. त्याबरोबर वाईट बॉल, त्याही संघाचा परफॉर्मन्स चांगला झाला रात्रीच्या रजनीमध्ये.